सर्व. तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी आलेले आहेत. नुकतेच इथे 10वी-12वीचे निकाल इथे लागलेले आहेत. सो 10वी-12वी नंतर पुढे काय करायचं, कोणत्या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यायचं, सो त्याच रिलेटेड हा महत्त्वाचा इथे व्हिडिओ आहे. तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे. शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ नक्की बघा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा आणि व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, BMCचं ऑफिशियल पेज तुम्हाला इथे ओपन दिसते. तर आपण आजची जी माहिती इथे बघणार आहोत, 12वी नंतर नर्सिंग, BSc नर्सिंग हा जो कोर्स आपण 3 वर्षाचा करतो, जनरल मिडविफरी GNM BSc नर्सिंग जो येतो, सो BMC अंतर्गत इथे दरवर्षी त्याच्यासाठी जागा निघतात. सो इथे गव्हर्नमेंट अंतर्गत तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. सो काय ती प्रोसेस आहे, कशा प्रकारे इथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे, सविस्तर डिटेल माहिती आपण इथे बघणार आहोत. दरवर्षी हे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. अगदी ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण होईपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळते. यावेळेस सुद्धा अशी माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे. सो नुकतेच इथे जे आहेत, इथे हे ॲडमिशन प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे, त्या सविस्तर माहिती आपण इथे जाणून घेऊया. तर जे कोणी तुमचे मित्रमैत्रीण 12वी पास झाले असतील, त्यांना जर इथे GNM नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल, गव्हर्नमेंट अंतर्गत तुम्हाला सुवर्ण संधी मिळणार आहे, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आठवणीने इथे शेअर करा. आणि तुम्ही सुद्धा जर चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे BMCचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. BMCच्या पेजवरती तुम्ही जर कॉम्प्युटर, आता माझा जो इंटरफेस दिसतोय हा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर तुम्हाला दिसेल, मोबाईलवरती तुम्हाला थोडासा चेंज दिसू शकतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला उज्ज्वल संधी करता, याच्यामध्ये तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे इथे GNM उमेदवार नोकरीच्या संधी, ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचं पेज तुम्हाला इथे ओपन होईल आणि इथे सर्क्युलरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तो संपूर्ण डिटेल जे आहे डॉक्युमेंट तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर आपण सुरुवातीला जी आहे जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती इथे आपण बघूया आणि एक एक सविस्तर माहिती यासाठी जाणून घेऊया. सो मराठी आणि इंग्लिश दोघीमध्ये इथे जाहिरात दिलेली आहे. जी तुम्हाला कम्फर्टेबल असेल ती तुम्ही फॉलो करू शकता. सो आपण इथे जाहिरात जी आहे मराठीमध्ये आपण इथे बघूया. सो बृहन्मुंबई महानगरपालिका, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, शिव सायन, परिचारिका आस्थापन विभाग. सो याच्या अंतर्गत इथे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रम 3 वर्ष, GNM नर्सिंग 3 वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त महिला उमेदवारांकरता ही जाहिरात इथे असणार आहे. सो 1 ऑगस्टपासून इथे जे आहेत सुरू होणार आहे. सो यासाठी बृहन महानगरपालिकेच्या परिचर्या प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरू होणाऱ्या सामान्य परिचर्या आणि प्रसूतीशास्त्र या अभ्यासक्रमाकरता प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांकडून इथे जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. सो अर्ज कसा भरायचा ही सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल. या संकेतस्थळावरती तुम्हाला ऑनलाईन सेवा यामध्ये GNM नर्सिंग ॲडमिशन या शीर्षकाखाली इथे जी आहे प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती मिळेल. 5 जूनपासून अर्ज सुरू झालेले आहेत, याची नोंद घेण्यात यावी. अर्ज तुमची भरण्याची मुदत आहे 7 जून ते 20 जून. सो 20 जूनपर्यंत तुम्ही जे आहे अर्ज इथे भरू शकता. सो इथे ह्या ज्या जागा असतात कोणकोणत्या रुग्णालयांतर्गत बघा, इथे RS रुग्णालय परेल, लोकमान्य टिळक रुग्णालय सायन, नायर धर्मा रुग्णालय मुंबई सेंट्रल, कुपर रुग्णालय विलेपार्ले मुंबई आणि हिरालाल भगवती रुग्णालय बोरिवली पश्चिम मुंबई. सो या 5 हॉस्पिटल अंतर्गत इथे तुम्हाला जी आहे रुग्णालयाअंतर्गत सुवर्ण संधी जी इथे मिळते. सो निवड झालेल्या उमेदवारांना जी आहे सामान्य परिचर्या प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रमासोबत सार्वजनिक आरोग्य परिचर्या आणि प्रसूती असायतीसह 3 वर्ष अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. सो यासाठी बघा इथे विद्यावेतन काय आहे तुम्हाला. सो स्त्री उमेदवार जे आहे रुग्णालय, ज्या रुग्णालयामध्ये तुमचं इथे जाहिरात जी आहे ॲडमिशन प्रक्रिया होणार आहे, त्या रुग्णालयाशी संलग्न असलेल्या निवासस्थानामध्ये वसतिगृहामध्ये राहणे अनिवार्य आहे. सो ॲडमिशन झाल्यानंतर ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्ही इथे ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला इथे वसतिगृह निवासस्थान मिळणार आहे. विद्यावेतन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे दरमहा 100 आणि त्याच्यामध्ये अधिक 340, गणवेश भत्ता 150, धुलाई भत्ता अधिक मोफत वसतिगृह जे आहे भोजन व्यवस्था संपूर्ण तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. सो खूप छान सुवर्ण संधी आहे मैत्रिणींनो. मित्रांना तर ही नाही लागू पडत, कारण की फक्त महिला उमेदवारांसाठी, त्यामुळे फक्त मैत्रिणींनो. तर आता अप्लाय कसं करायचं आहे बघा. ऑनलाईन अप्लाय करायचं आपण बघितलेलं आहे. आता यासाठी एलिजिबिलिटी, अर्हता काय लागणार आहे, कोण यासाठी अप्लाय करू शकतं. उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा जी आहे उच्च माध्यमिक
शालांत प्रमाणपत्र 10वी + 12 2 12वी तुमची जी आहे समतुल्य परीक्षा शासन मान्य संस्थेतून प्राधान्यपणे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र म्हणजे तुमचं बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स. PCB तुमचं इथे गरजेचं आहे, कमीत कमी 40% गुणांनी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर इथे जर दिलेलं आहे तुम्हाला, सो हे वरील आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार जर पुरेशा संख्येने उपलब्ध झाले नाही तर कोणत्याही पहिल्यांदा प्रेफरन्स मिळणार आहे PCB सायन्स कॅन्डिडेटला, आणि जर हे उमेदवार इथे झाले नाही तर दुसऱ्या शाखेतील म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील जे आहे त्यांना इथे सुवर्ण संधी देण्यात येईल. या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असलेल्या जागांमधून सहाय्यक परिचारिका, प्रसविका, ऑक्झिलरी नर्स, मिडविफरी सुधारित अभ्यासक्रम जे आहे इथे या उमेदवारांसाठी 5% जागा राखीव, म्हणजे ज्यांचं ANM झालेलं आहे त्यांना इथे GNM ला ऍडमिशन मिळणार आहे, त्यांच्यासाठी 5% जागा ज्या आहेत राखीव राहणार आहेत. सो वयोमर्यादा काय आहे बघा. सो 31 जुलै 1 ऑगस्ट पासून जे आहे प्रक्रिया इथे म्हणजे ऍडमिशन संपूर्ण कंप्लीट होईल, तुमचं कॉलेज किंवा जे आहे ते चालू होईल, तर तुमची वयोमर्यादा कन्सिडर केली जाणार आहे 31 जुलै रोजी. 17 ते 35 वर्ष वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. सो उमेदवारांचा दिनांक 1/8/1989 ते 31/7/2007 पर्यंत असेल तर याला पात्र इथे ग्राह्य धरले जाणार नाही. समुपदेशनसाठी तुम्हाला म्हणजे काउन्सिलिंगसाठी इथे बोलवण्यात येतं. प्रक्रिया जशी जशी पुढे जाते संपूर्ण डिटेल तुम्हाला बघायला मिळतीलच पुढे, पण काउन्सिलिंगसाठी समुपदेशनसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने तुम्हाला मूळ प्रमाणपत्र, ऑनलाईन अर्जाची प्रत, अर्ज शुल्क पावतीसह इथे हजर राहावं लागणार आहे. सो इथे काउन्सिलिंग करता जी उमेदवार यादी जी आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती मिळेल. यासाठी महत्त्वाचं म्हणजे मी सांगते, आता पहिलाच हा व्हिडिओ आहे आपला प्रोसेस. संपूर्ण प्रोसेस जवळजवळ इथे आता जून, जुलै, ऑगस्ट 1-2-3 महिने ही प्रोसेस चालते. त्याच्यामुळे जे कोणी नवीन असतील, जे कोणी यासाठी अर्ज करत असतील त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे कधीही लिस्ट लागेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल, संकेतस्थळावरती जी काही यादी प्रसिद्ध होईल, संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे कोणतेही महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. अटी इथे दिलेल्या आहेत बघा. सो इथे जे आहेत निवड झालेल्या उमेदवारांना जी आहे इथे अटी नियमबंद घालून त्याचे बंधन असणार आहे. एकदा प्रवेश घेतल्यानंतर मध्येच अभ्यासक्रम सोडून जाता येणार नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तिथे वसतिगृहात राहणं अनिवार्य आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तो सगळ्यांनी लक्षात घेऊनच अर्ज इथे करा. एकदा अर्ज भरल्यानंतर किंवा एकदा प्रवेश झाल्यानंतर मध्येच तुम्हाला सोडता येणार नाही, आणि सोडायचं असेल तुमच्याकडून 10,747 म्हणजे जवळजवळ 11,000 इतका दंड तुमच्याकडे घेण्यात येणार आहे. एकूण 350 इथे जागा आहेत. आरक्षण कशा प्रकारे आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. सो तुम्ही कोणत्या प्रवर्गातून इथे अर्ज करणार आहात त्यानुसार तुम्हाला जागा जी आहे तुम्ही बघू शकता. सो ऑनलाईन अर्ज जे आहे तुम्हाला इथे खुल्या प्रवर्गासाठी 560 + GST म्हणजे एकूण 661 फी आहे, आणि राखीव प्रवर्गासाठी 374 + GST अशी 441 रुपयाची फी आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे द्यायची आहे. विशेष इथे नोंद दिलेली आहे ती प्रत्येकाने इथे नीट वाचून घ्या. सो ही अर्ज प्रक्रिया इथे दिलेली आहेत. ऑनलाईन तुम्हाला यासाठी अर्ज भरायचे आहेत. सो ऑनलाईन अर्जाची लिंक आपण इथे बघूया. सो इथे 5/6 पासून अर्ज सुरू होणार होते, पण अजून ऑनलाईन अर्ज जे आहेत इथे सुरू झालेले नाहीयेत. इथे शुद्धीपत्रक एक अपलोड करण्यात आलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. सो ही संदर्भाची जाहिरात आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत जी 7 जून ते 26 जून होती त्याऐवजी ती 12 जून पासून ते अर्ज जे आहेत सुरू होतील. सो अर्ज सुरू झाल्यानंतर कशा प्रकारे अर्ज भरायचा आहे, डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, सगळी माहिती जी आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. सो आता किती जागा आहेत, कशा प्रकारे ॲडमिशन घ्यायचं, ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे ते चॅनलवरतीच अपडेट तुम्हाला मिळतील. 12 जून पासून अर्ज सुरू होतील ते 24 जून पर्यंत तुम्ही जे आहे अर्ज इथे करू शकता. त्याच्यामुळे अजून अर्ज इथे सुरू झालेले नाहीये. अर्ज सुरू झाल्यावरती तुम्हाला चॅनलवरती अपडेट मिळते. सो बाकी संपूर्ण डिटेल जाणून घेण्यासाठी चॅनलवरती इथे नोटिफिकेशन ऑन करा, सबस्क्राईब करून ठेवा आपल्या यूट्यूब चॅनलला. टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा, त्याच्यावरती सुद्धा वेळोवेळी तुम्हाला सगळे अपडेट या भरती प्रक्रियेसंबंधी मिळतील. सो काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला जास्तीत जास्त इथे शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.